नव्या दिवसाची नवी बातमी। नवी मुंबईत 5 लाखाच्या लाचे प्रकरणी अधिकाऱ्यासह तिघांना अटक करण्यात आली। गैरव्यवहाराचा आरोप असलेल्या एका व्यापारी पेढीच्या मालकाकडून 5 लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी आणि ती स्वीकारल्याप्रकरणी एका सरकारी अधिकाऱ्यासह इतर दोघांना अटक करण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी सीबीडी बेलापूर येथील कोकण विभागाचे उपायुक्त अनिल सुधाकर तकसाळे वय वर्ष 55 ज्यांनी लाचेची मागणी केली होती आणि ह्या गुन्ह्यात सहभागी असलेले साई माधव वय वर्ष 42 आणि राज गणेश थेवर वय वर्ष 52 यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। तक्रारदार एक तांदूळ व्यापारी आहे। 30 डिसेंबर 2025 रोजी भिवंडी येथे टाकलेल्या छाप्यानंतर अधिकाऱ्यांनी त्यांच्या आणि व्यावसायिक भागीदाराविरुद्ध अन्नधान्याचे अवैध साठाबाबत गुन्हा दाखल केला होता। तकसाळे यांनी सुरू असलेल्या प्रकरणात मदत करण्यासाठी 5 लाख रुपये आणि मासिक हप्ता म्हणून अतिरिक्त 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती, असे ठाणे एसीबीचे निरीक्षक सचिन मोरे यांनी सांगितले। तक्रारदारकाने 5 जानेवारी रोजी एसीबीकडे संपर्क साधला। नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला, जिथे आरोपींपैकी एकाला अधिकाऱ्याच्या वतीने पैसे स्वीकारताना पकडण्यात आले। नंतर तकसाळे यांनी कोकण भवन येथील त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली। सीबीडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।